सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स। नमस्कार, मी DT आंबेगावे। आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महायुतीतून शिंदे गटाला लोकसभेत किती जागा हव्या आहेत? लोकसभेच्या निवडणुकीचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे। प्रत्येक पक्षाने यासाठी लोकसभा मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे। सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार महाराष्ट्रात सत्तेवरील 3 पक्षांमध्ये जागा वाटपावरून नाराजी नाट्य रंगू शकते। अजित पवारांना सोबत घेतल्यानंतरही शिवसेना शिंदे गट लोकसभा निवडणुकीला वाटाघाटी करायला तयार नाहीत। 2019च्या लोकसभेला लढलेल्या सगळ्या जागावर शिंदे यांची शिवसेना आग्रही आहे। त्यामुळे शिंदे भाजप जुन्या फॉर्म्युल्यावरच जागा वाटप करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मागच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेना 22 तर भाजप 26 जागा लोकसभेला लढवल्या होत्या। यात शिवसेनेला 18 जागावर विजय मिळाला होता, तर 4 जागावर पराभव झाला। मात्र आता शिवसेनेकडूनही लोकसभेच्या तयारीची सुरुवात करण्यात आली आहे। शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्याकडून मतदारसंघात पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लोकसभेच्या 22 जागावर आमचा नैसर्गिकपणे हक्क असल्याचे वक्तव्य शिंदे गटाच्या नेत्यांनी केलं आहे। आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांची सत्तेत एंट्री झाल्याने भाजप आणि शिवसेना शिंदे गटासमोर लोकसभा जागा वाटपाचं मोठं आव्हान आहे। त्यात शिवसेना मागच्याच फॉर्म्युल्यावर ठाम असल्याने युतीत अजित पवारांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येतात की जागा वाटपावरून युतीत मिठाचा खडा पडतो हे पाहणंही आता महत्त्वाचं ठरणार आहे। राज्यात 2 मुख्यमंत्री आणि 5 उपमुख्यमंत्री असावेत, बच्चू कडू। पंढरपूर विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशी निमित्त पूजेचा मान हा उपमुख्यमंत्र्यांना असतो। मात्र 2 भाऊ मुख्यमंत्री असल्यानेच पेच निर्माण झाला आहे। त्यामुळे राज्यात 2 नव्हे तर 5 उपमुख्यमंत्री असावेत, देवाला हे त्याचा आनंद होईल असा मिश्किल टोला अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी सरकारला लगावला आहे। हिंदू धर्मात 5 अंकाला चांगले महत्त्व आहे। सोबतच 2 मुख्यमंत्री देखील असावेत, एक सार्वजनिक कामासाठी आणि एक व्यक्तिगत कामासाठी, अशी मिश्किल टिप्पणी आमदार बच्चू कडू यांनी केली आहे। ते बुलढाण्यात बोलत होते। गेल्या काही दिवसापासून बच्चू कडू हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर। गेल्या 2 वर्षापूर्वी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला यश आलं आहे। एसटी कर्मचाऱ्यांचा हा संप तब्बल 50हून अधिक दिवस सुरू होता। या दरम्यान एसटी सेवा पूर्णतः ठप्प होती। राज्य परिवहन महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे, 7वा वेतन आयोग, वार्षिक वेतनवाढ यासारख्या मागण्या एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या होत्या। या मागण्यासाठी हे आंदोलन कर्मचाऱ्यांनी पुकारले होते। दरम्यान राज्य परिवहन महामंडळातील एसटी कर्मचाऱ्यांना 42% महागाई भत्ता देण्यात येणार आहे। त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे। एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणेच 42% महागाई भत्ता देण्यात यावा, ही मागणी कर्मचाऱ्यांची होती। अजित पवार गटाच्या अडचणी वाढणार का? शरद पवार गटाची मोठी खेळी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा किंवा राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि चिन्ह कुणाचं, या प्रकरणावर आज केंद्रीय निवडणूक आयोगात पहिल्यांदाच प्रत्यक्ष सुनावणी पार पडत आहे। या प्रत्यक्ष सुनावणीच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने मोठी राजकीय रणनीती आखली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील आमदारांना अडचणीत आणण्यासाठी शरद पवार यांच्या गटाने मोठी खेळी केली आहे। त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली। त्यामुळे आगामी काळात अजित पवार गटाच्या आमदारांच्या अडचणीत वाढ होते का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। जयंत पाटील यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली। या याचिकेत त्यांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे या प्रकरणी आगामी काळात घडणाऱ्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या ठरणार आहेत। मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारकडून मदत जाहीर। मुंबईतल्या गोरेगावच्या उन्नतनगर येथील एसआरएच्या जय भवानी इमारतीला भीषण आग लागून झालेल्या दुर्घटनेतील मृत आणि त्यांच्या कुटुंबियाप्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहवेदना प्रकट केली। तसेच या मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे।
या आगीत जखमी झालेल्या नागरिकावर शासकीय खर्चाने उपचार केले जातील असंही राज्य सरकारने जाहीर केलं आहे। या दुर्घटनेप्रकरणी सहवेदना प्रकट करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे की या दुर्घटनेत काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे, यात काही लहान मुलांचाही समावेश आहे। ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यात जीव गमवावा लागलेल्या नागरिकांप्रती सहवेदना व्यक्त करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे। राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाबाबत मोठी अपडेट। 5 राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या तारखाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे। केंद्रीय निवडणूक आयोगानं रणधुमाळीचा संभाव्य प्लान तयार केल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे। छत्तीसगडमध्ये 2 आणि राजस्थान, मध्य प्रदेश, मिझोराम, तेलंगणात एका टप्प्यात मतदान घेण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे। निवडणूक आयोगाने हा संभाव्य प्लान 5 राज्यातील दौऱ्यानंतर तयार केल्याचे बोलले जात आहे। नोव्हेंबरमध्ये दिवाळीनंतर आणि डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या 5 राज्यांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजित आहे अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। आजच्या शेअर मार्केटमध्ये काय काय घडलं? भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज रेपो रेट 6.50% एवढा कायम ठेवण्याचा निर्णय जाहीर केला। या पार्श्वभूमीवर आज शेअर बाजारात तेजीचा माहोल राहिला। आज सलग दुसरा बाजार वधारून बंद झाला। आजच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला। त्यानंतर सेन्सेक्स 364 अंकाच्या वाढीसह 65,995 वर स्थिरावला, तर निफ्टी 107 अंकांनी वाढून 19,653 वर बंद झाला। पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला। देशभरासह राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। गणेशोत्सव काळात धोधो कोसळलेला वरुणराजा आता गायब झाला आहे। पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा चटका वाढला असून ऑक्टोबर हिटमुळे पुणेकर घामाघूम झाले आहेत। याबाबत सविस्तर माहिती अशी की गणेशोत्सव काळात धोधो कोसळलेला पाऊस लवकरच निरोप घेण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। देशभरासह काही राज्यांमधून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाने दडी मारल्याने उष्णतेचा तडाखा जाणवू लागला आहे। गेल्या 2 दिवसापासून दिवसा व रात्रीही हवेत उष्णता वाढू लागली आहे। पावसाने विश्रांती घेतल्याने तापमान चांगलेच वाढत असून उष्णतेने पुणेकर घामाघूम झाले आहेत। पुणे शहरात दुपारचे तापमान 30 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची यशस्वी भरारी। आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला आहे। या स्पर्धेच्या 13व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी 5 पदकांची कमाई केली आहे। यासह पदकांच्या यादीत भारताने 90चा आकडा पूर्ण केला आहे। या स्पर्धेच्या 13व्या दिवशी रिकर्व इव्हेंटमध्ये भारतीय महिला तिरंदाजी संघाने व्हिएतनामवर 6-2 ने विजय मिळवला। यासह कांस्य पदकावर नाव कोरलं आहे, तर पुरुषांच्या संघाने रौप्य पदकावर नाव कोरलं आहे। पुरुषांच्या बॅडमिंटन एकेरीत एच.एस. प्रणॉयने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे, तर सपेक टकरा खेळात भारतीय महिला संघाने कांस्य पदक पटकावलं आहे। कुस्तीमध्येही भारताला पदक मिळालं आहे। सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स।